मित्रांनो, बुद्धिमत्ता ही कोणाचीच मक्तेदारी नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते. आपण कलेक्टरचा मुलगा हा कलेक्टरच होईल असं आपण काही सांगू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये राजाचा मुलगा हा वंश परंपरेने राजा होऊ शकत होता, परंतु आज लोकशाहीमध्ये प्रत्येक जण हा आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे आणि त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तो या लोकशाहीमध्ये हवे ते पद मिळू शकतो. मित्रांनो, आपल्या या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपण कोणत्याही पदाला गवसणी घालून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, परंतु त्यासाठी आपली अथक मेहनत, आपले कष्ट, आपला प्रामाणिकपणा आणि आपल्याजवळ असलेली कार्यकुशलता या जोरावरती आपण कोणत्याही पदाला गवसणी घालू शकतो. केवळ आपण दुसऱ्याचे स्टेटस ठेवून आपल्या स्वतःची जिंदगी आपण कधीच बदलू शकत नाही. त्यासाठी आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आपल्याला आपलं जीवन बदलता येतं आणि तेच म्हणजे आपली बुद्धिमत्ता. एवढी तुमच्याकडे ताकद आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतील.